इंग्रजी व्याकरणातील नाऊन या भागावरील सराव आपण घेत आहोत. पहा, अत्यंत महत्त्वाचा भाग आहे नाऊन. यासाठी आपण इथं 6 क्वेश्चन घेतलेले आहेत. जर आपल्याला उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये ते आपलं उत्तर नोंदवायचं आहे. चला तर प्रश्न पाहूया. प्रथम प्रश्न पाहूया. पहा, विच वर्ड इज अ नाऊन. विच वर्ड इज अ नाऊन म्हणजे खालीलपैकी कोणतं नाम आहे. ऑप्शन आहेत क्विकली, हॅपीनेस, रन, ब्राईट. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हॅपीनेस. त्यानंतरचा प्रश्न पाहूयात. पहा, विच सेंटेन्स कंटेन्स अ नाऊन. सी रन्स फास्ट, द कॅट इज स्लीपिंग, व्हेरी क्विकली आणि फोर्थ ऑप्शन आहे रन फास्ट. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे बी, कॅट. तर द कॅट इज स्लीपिंग, तर बी सेंटेन्समध्ये कॅट हे नाऊन आलेलं आहे. नेक्स्ट पाहूयात. विच ऑफ दीज इज अ प्रॉपर नाऊन. सिटी, टीचर, इंडिया, बुक. आणि प्रॉपर नाऊन म्हणजेच विशेष नाम ओळखायचं आहे आणि विशेष नाम आहे पर्याय क्रमांक सी, इंडिया. विच वर्ड इज अ कॉमन नाऊन. ऑप्शन्स मुंबई, रिवर, ताजमहल, रिया. कॉमन नाऊन आपल्याला शोधायचं आहे म्हणजे सामान्य नाम, आणि सामान्य नाम आहे पर्याय क्रमांक बी, रिवर. नेक्स्ट पहा, विच वर्ड इज अ कलेक्टिव्ह नाऊन. टीम, कार, पेन्सिल, चाइल्ड. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, टीम. 7th क्वेश्चन आहे. पहा, 6th क्वेश्चन म्हटलेले 7th आहेत. विच ऑफ दिस इज ॲन ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. भाववाचक नाम ओळखायचं आहे. ॲपल, टेबल, फ्रीडम, डॉग. आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, फ्रीडम. अशा प्रकारे आपण नाऊनवर हे 6 क्वेश्चन घेतलेले आहेत. पहा, तुमचा स्कोर काय झाला ते नक्की नोंदवा. थँक्यू.